आंबाडी नाका महावितरणला महिलांचा 440 व्होल्टचा झटका. मीटरमुळे वाढीव बिल आल्याने तसेच चुकीच्या मीटर रीडिंगमुळे मनस्ताप होऊन आंबाडी येथील वीज वितरण कार्यालय येथे नागरिकांचा संताप. आंबाडी येथे वीज ग्राहकांचा संताप. टीओडी मीटर व चुकीच्या रीडिंगमुळे वाढीव बिलांचा प्रश्न ऐरणीवर. वज्रेश्वरी प्रतिनिधी वेधडक मिलिंद कांबळे. टीओडी टाइम ऑफ डे मीटरमुळे आलेली वाढीव वीज बिले तसेच चुकीच्या मीटर रीडिंगमुळे ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचा आरोप करत आंबाडी येथील महावितरण कार्यालयात नागरिकांनी संताप व्यक्त केला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक ग्राहकांना नेहमीपेक्षा जास्त रकमेची वीज बिले प्राप्त होत आहेत. टीओडी मीटरच्या अंमलबजावणीनंतर वीज दर वाढीव आकारले जात असल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच काही ठिकाणी चुकीच्या मीटर रीडिंगमुळे अवास्तव बिले आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्राहकांनी अंबाडी वीज वितरण कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला. वाढीव बिले तात्काळ दुरुस्त करावीत, चुकीच्या रीडिंगची चौकशी करावी तसेच ग्राहकांना योग्य माहिती देऊन न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी सांगितले की अनेक कुटुंबांचे मासिक बजेट वाढीव वीज बिलांमुळे कोलमडले असून सामान्य ग्राहकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला. माझा प्रॉब्लेम असा आहे की मागच्या महिन्यामध्ये मी लाईट बिल भरलेलं आहे, तरी पण या महिन्यामध्ये ॲड करून आलेलं आहे. ही चुकी कोणाची आहे? आमची चुकी आहे का? आम्ही लाईट बिल भरून सुद्धा इथे आम्हाला फेऱ्या माराव्या लागतात कामाची सुट्टी काढून. ताई तुम्हाला किती बिल आलंय? 17,780. 17,700. तुम्हाला मागचं बिल लागून आलंय. किती? मागचं बिल 700 लागून आलंय. अच्छा. तुम्हाला? 1500. तुम्हाला? मागच्या महिन्यात 9,000 बिल आलं होता. 1200 रुपये महिन्याला यायचा होता, आता 9,000 आला आणि आता कालचा मेसेज आला 20,000. ताई तुम्हाला आई किती बिल आला? 1400. तुम्हाला? 17,000. तुम्हाला? आम्हाला 6,000. दीदी तुला किती बिल आला? 8,000. आई तुम्हाला? कोणाकोणाला किती बिल आलं याचे सांगा. 10,000. तुम्हाला? 44,000. बघा प्रत्येकाला किती बिल आले सांगा. रीडिंग न घेता बिल आले 2,000. तुम्हाला? सगळ्यांना ज्यांना ज्यांना बिल आलं त्यांनी सांगा. 7,000. बघा तरी सगळे लोक मंडळी इथे जमलेले आहेत आणि एवढ्या लोकांची सगळ्यांची समस्या ही मागच्या महिन्यात या महिन्याचा 44. तर हे सर्व ही मंडळी जी जमलेली आहेत ते सगळ्यांची मीटरची समस्या आहे. बिल खूप आलेलं आहे प्रत्येकाला. माझं रेडिंग न घेता 6,000 बिल आलेले. बघा ह्या बाबांची रेडिंग न घेता 6,000 आलेले. बाबा किती बिल आले तुम्हाला? 60,000. बघा आता तुम्ही सांगा माझी लाईट नाही, घराची नाही, पाण्याचा मीटर आहे, पाण्याची मोटरची आहे, 2 दिवसाला एकदा चालू होते. 60,000 आणि मला स्वतःला 10,000 बिल आले. 10,020 रुपये बिल आलेलं आहे. ज्या समस्या अशा आहेत तर त्यांना तुम्ही जे अदानीचे मीटर बसून दिलेले आहे आणि त्यांना पहिला जो बिल आला होता म्हणजे माझ्या सुद्धा त्यांच्याच नाही माझ्या सुद्धा 3, 3.5 किंवा 2 असा मीटरचा बिल यायचा. आता मला 10 आलाय. ही बाई अपंग आहे, हिचे मिस्टर अपंग आहे, त्या बाईला 5 आलाय. 6,000 आलाय. तुम्हाला किती आलाय? 9,000 आलाय. सर ऐका, आम्ही प्रत्येकाने सांगा तुम्हाला किती किती बिल आलाय? 7,000. तुम्हाला किती? तुम्ही 6,800. तुम्हाला किती आलाय? 17,000. इकडे दिदी पुढे. एक महिन्याचा बिल कसला? चालू महिन्याचा का हो? चालू महिन्याचा 10,000. जुनं मीटर आम्ही तुम्हाला तुम्ही दुखीवर आहात. तुम्हाला आम्ही जेव्हा विचारलं का सर मार्ग काय, तुम्ही बोला तुमचे युनिट पडतात त्याला मी काहीच करू शकत नाही. बरोबर तुमचा प्रश्नाचं उत्तर आहे. मग युनिट आम्ही कसं पण पळावा आणि आम्ही भरत बसावं. बरोबर
मागच्या महिन्याचे युनिट 33 ते बघा बघा. महिन्याचे किती 700 ते बघा ना. त्यांच्या घरी काय हे आहे का फॅक्टरी आहे का नाही, मग आरामशीर मी काय म्हणतो, आता हे जे युनिट 5 चं तुम्ही सिस्टीममध्ये तुम्ही जाताय ना, प्रत्येकाचा तोच प्रॉब्लेम आहे. सिस्टीममध्ये जाताय ना तुम्ही. 4 3 17,000 बिल हे वापर नाही. आणि सर एवढं नाही का बाबा एक दुसरा तक्रार करतो असं नाही सर, बाहेर पण तेवढेच लोक आहेत, जेवढे आज लोक आहेत तेवढे बाहेर आहेत. हो हे आल्यात प्रत्येकाची फक्त समस्या हीच आहे. हे आल्यात फक्त ताबडतोब गर्दी माणसं घरी आहेत. आणि आजीला किती बिल आलं? आई तुम्हाला किती बिल आलं? 3,000. किती घरामध्ये लोक आहेत? नाही, एक आजी काय वापरते मला 3,000. एसी लावत असं. वाड्याला गेले का काय सांगतात तिकडे लाईन पण विचार सर हे चाललंय. हे लाईन चाललंय. बंद करा. साहेबांना विचारा ना. आम्ही याला म्हणून येऊन पण गेलो आम्ही. इथे कोणी घेतला नाही. बघा. ही बघा ही अपंग महिला आहे, हिचे मिस्टर पण अपंग आहे. त्या बाईला 5,000 बिल आले. आता ते साहेब रिडिंगला येतात माझ्या समोर रिडिंग घेतली तर दाखवले आता उपलब्ध नाही कशात भरला ते लोक सांगा ना मला. कोणाला विचारत नाही. नाही नाही तुम्ही रिपोर्टिंग करा तिकडं. बघा, तुमच्या होत असेल तर बसा, तुम्ही लेकर सरळ उठा. हा. तुमच्या कोण अजून वरिष्ठ आहेत ना, त्याला इथे बोलू. होत असेल तर बसा, एक विनंती. नसेल तुम्ही सरळ उठा. तर बाबा डॉक्टर मला काम नाही नाही तुम्ही फोन लावा तिकडे वरती वाड्याला. पब्लिक आलेली आहे, त्यांच्या अशा समस्या आहेत. फोन लावा तिकडे. काय का मला काम करून देत नाही, काय करू मी? अहो वाड्याला पण काय करत नाही, तिथं पण भरला तरी तेवढाच बिल आला आम्हाला. आता तुम्हाला सांगायला- नाही, ऐका जरा, थांबा जरा. भाड्यात जायच्या लायकीचे आहेत का मला? मिस्टर पण अपंग, ती स्वतः अपंग. काय करी? कशात त्यांनी वाड्याला काय फोन दाखवले? लावला साहेबांना. एक मिनिट थांबा जरा. थांबा जरा. पन्नास लोक बाहेर आहेत तिकडे उभे झाडाखाली. आता 5,000 एक महिन्याचा. म्हणजे या पब्लिकने काय काम करावंच नाही का? तुमच्याच मागे लागत तुमच्या फेऱ्या बसायचं? मारायच्या वाडा आंबाडी वाडा आंबाडी. नाही, होत असेल तर करा. आमचं तसं नाही, आमचं नाही नाही. तुमचं होत असेल तर नाही तर मग तुम्ही करून करता का? या शिस्तीमध्ये झालं की त्या शिस्तीमध्ये झालं का? असं नाही. पण आम्हा मॅडम युनिट पडते, ते तुमचे युनिट पडतात, त्याच्यावर मी काहीच करू शकत नाही. मग आम्ही विचारायचं कुणाला? तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, आम्ही तुम्हाला वाईट बोलत नाहीये. आम्ही पण आमच्या न्यायात बोलतो, पण आम्हाला न्याय कोण देईल? आम्हाला न्याय पाहिजे. आम्हाला आमचे बिल पाहिजे. आणि बिल काय म्हणून ठोकले ते बिल आम्हाला माझ्या घरी कोण नसून मला एक महिन्याचं बिल 5,000 आलं. मी काय बाहेरच करायचं? गेलेली काय करायचं? घरी कोणच नाही माझ्या लाईट जायला तरी 5,000 बिल. फेब्रुवारी महिन्यामध्ये- एवढं बिल आम्ही लोकांना. ऐका, फेब्रुवारी महिन्यामध्ये बिल काउंटर महिन्याच्या त्या महिन्यात लोकांनी 3,000 बिल दिलं, मला मी घरी नव्हती. हो वसूल करतात ते. माहेरात एकटा आली. बिल एवढं. हे बघा, जे प्रश्न सुटत नसेल सरळ टाळा लावायचा. हा? पण पर्याय नाही, पर्याय नाही आपल्याकडं. पर्यायच नाहीये. एखादी महिलेचा मुलगा जर काम करत असेल 15,000 कोटावरनं पगार घेत असेल, आपल्या त्या तुमच्या लोकांना इथं चार 4,000 वर्षांनी रुपये कशा पोट भरणार? कसं सरळ सोडणार आहे? काय बोलतो साहेब, काय बोलतात? हा, येऊ दे ना. आम्ही थांबतोय. पाण्याची बाटला तरी मागवाय. अहो, काय पाणी आम्ही ज्येष्ठ नागरिक इथे उभं राहणार अख्खा दिवस. पैसे तपाशी साहेबांची वाट बघत